क्या बात है, बहुत बढ़िया। आम्ही इथे आल्यानंतर आतिथ्य काय असावं याचा सर्वोत्कृष्ट नमुना अगदी एंट्री पासून आम्ही या ठिकाणी दादा अनुभवला। पाहुण्यांची सरबराई कशी करावी, आम्हाला असं वाटायचं की आम्ही मराठवाड्यातून आलेलो आहोत, आमच्याकडे सरंजामीपणा फार आहे, आम्ही बडदास्त ठेवण्यात आम्हीच अग्रेसर आहोत, अशी शिक्के आम्ही काय मिरवायचो। पण आमच्याही पुढे तुम्ही गेलात, पाहुण्यांचा आदरातिथ्य कसं राखावं, त्यांचा बडेजाव कसा करावा आणि त्यांची बडदास्त कशी ठेवावी, आल्यापासून पावलोपावली आम्ही पदोपदी अनुभवतो आहोत। एक कळलं की तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी माणसे या ठिकाणी आहेत, तुमचा शब्द खाली पडू देत नाही। येणाऱ्या काळात दादा बघा,
ड्युटीवर असलेल्या साहेबांना सुद्धा या ठिकाणी विचारांची भेट या ठिकाणी मिळाली आणि त्या ठिकाणी दान या ठिकाणी दिलं साहेबांसाठी आणि सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. मी या ठिकाणी आपले आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो की आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, आमचं या ठिकाणी ऐकून घेतलात. तुमच्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. तुषार दादा तुमचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की या विचारांचा जागा तुम्ही केलात. एक सांगतो, ही विचारांची ज्योत तुम्ही प्रज्वलित केलीच आहे, तर कृपया हे थांबू नका. हा विचारांचा रथ दरवर्षी आणि वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही पुढे नेण्यासाठी प्रयत्न करा आणि सगळी लोक तुमच्या पाठीशी आहेत. हा जनाधार इतका मोठा तुमच्याशी आहे. आणि तर आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि शेवटची रचना या ठिकाणी घेतो आहोत. उपस्थित सर्वांचे फोटोग्राफर असतील, साऊंड दादा असतील, हा मंच उभा करण्यासाठी ज्यांचे हातभार लागले असतील, ज्ञात अज्ञात सर्व या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि ह्या कार्यक्रमाच्या आयोजकाचे आभार व्यक्त करतो. चांगल्या माणसाच्या पाठीशी उभं राहा, कारण चांगली माणसं ही चांगलीच असतात. ती एक पाऊल पुढे टाकतात आणि आपण त्या माध्यमातून पुढे जातो. एका माणसाने 100 पावलं पुढे टाकली म्हणजे प्रगती नाही. एका माणसानं 100 पावलं पुढे टाकली म्हणजे प्रगती नव्हे. तर दादांसारख्या माणसांनी 100 माणसांना घेऊन एक पाऊल जरी पुढे टाकलं तर ती खऱ्या अर्थाने प्रगती आहे. विकास आणि प्रगतीची व्याख्या लिहिणारे आदरणीय तुषार दादा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. शेवटची रचना या ठिकाणी घेतो. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप, मग शिवला जन्मला, बापाचा बाप, मग शिवला जन्मला, तो बापाचा बाप, मग शिवला जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप, हा बापाचा बाप, वाघ शिवबा जन्मला, बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. छत्रपती माझा रे देता राजा, शिव छत्रपती माझा, येला राज्याभिषेक साऱ्या जगात गाजा वाजा, येला राज्याभिषेक साऱ्या जगात गाजा वाजा, येला राज्याभिषेक साऱ्या जगात गाजा वाजा. करतो भाकून मुद्रा हो